आजीबाईंच्या बटव्यातील घरगुती उपाय. क्रमांक 1. झोप येत नसेल तर केळ्याच्या सालीचं पाणी उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी चहासारखे कोमट प्या. याने शांत झोप लागेल. क्रमांक 2. लिव्हर खराब झालं असेल किंवा कावीळ झाली असेल तर शरीराची आतून स्वच्छता करण्यासाठी आवळ्याचा रस किंवा पाने रोज सकाळी घ्या. यामुळे लिव्हरमधील सगळी विषारी द्रव्य निघून जातील. क्रमांक 3. कोलेस्ट्रॉल साफ करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी मोहरीचं म्हणजेच राईचं पाणी प्या. याने नसांमध्ये जमा झालेली विषारी द्रव्य निघून जातात आणि रक्ताभिसरण सुधारते. क्रमांक 4. हृदय नेहमी तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज 5 ते 10 मिनिटं जोरात टाळ्या वाजवा. तळव्यामधील प्लेट्स दाबले गेल्याने हृदयाचे कार्य सुरळीत चालते. क्रमांक 5. पक्षाघात म्हणजे पॅरालिस किंवा अर्धांगवायूचा झटका आल्यावर ज्या भागाला झटका बसला आहे तेथे कडुलिंबाच्या बियांचे तेल म्हणजेच निंभाली तेल आणि सुंठ एकत्र करून कोमट तेलाने मालिश करा. हे तेल नसांमध्ये पुन्हा रक्ताभिसरण सुरू करण्याची ताकद ठेवते. क्रमांक 6. खोकल्याची ठसठस किंवा अंगाला खास सुटत असेल तर पेरूची कोवळी पानं मीठ लावून चावून खा. क्रमांक 7. मानसिक ताण असेल किंवा डोकं दुखत असल्यास चंद्रभेदी प्राणायाम करा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. डोकं शांत होईल. क्रमांक 8. दम्याचा, अस्थमा, जुना त्रास किंवा कफ छातीत घट्ट बसला असेल तर आंबाडीच्या बिया किंवा ओव्याचा धूर नाकावाटे आत घ्या. यामुळे फुफ्फुसातील अटकलेला कफ सुटतो आणि श्वास घेताना होणारी घरघर लगेच थांबते. क्रमांक 9. मूतखडा विरघळवण्यासाठी नारळ पाणी आणि लिंबाचा रस मिसळून सकाळी उपाशी पोटी प्या. काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. क्रमांक 10. मधुमेह, डायबिटीस किंवा रक्तातील साखर नियंत्रणात येत नसेल तर रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात जांभळाच्या बियांची पावडर किंवा कडुलिंबाच्या काड्या भिजत घाला आणि सकाळी ते पाणी प्या. हे नैसर्गिक इन्सुलिनसारखं काम करतं आणि रक्तातील साखर वाढू देत नाही. क्रमांक 11. सकाळी रिकाम्या पोटी पांढऱ्या भोपळ्याचा रस प्या. याने आतड्या आणि मूत्राशय एकदम स्वच्छ होते, अंगात ताकद येते आणि पित्ताचा त्रासही कमी होतो. क्रमांक 12. पोटात गॅस झाल्यास किंवा पोट फुगलं असेल तर ओवा आणि जिऱ्याचा काढा करून प्या. पोटाची सगळे विकार लगेच शांत होतात आणि पचनक्रिया सुधारते. क्रमांक 13. पोटातील अल्सर किंवा जळजळीवर कोरफडीचा गर घेतल्याने नैसर्गिकरित्या आराम मिळतो. क्रमांक 14. रोज सकाळी कोमट पाण्यात 1 लिंबू आणि चमचावर एरंडेल तेल टाकून प्या. 15 ते 20 मिनिटात प्रेशर येऊन पोट व्यवस्थित साफ होते. क्रमांक 15. पोटाचा घेरा कमी करण्यासाठी महिलांनी
रात्री मोहरीचे तेल आणि कापूर एकत्र करून कोमट करा आणि बेंबीच्या भोवती गोलाकार मालिश करून लावा. 1 महिन्यातच तुम्हाला फरक दिसून येईल. क्रमांक 16. कानातला मळ कडक झाला असेल तर मोहरीच्या तेलात लसूण शिजवून त्याचे 2 थेंब कानात टाका. मळ मऊ होईल आणि कानात झालेली जखम भरून येईल. क्रमांक 17. कॅन्सरपासून शरीराचा बचाव करण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात चिमूटभर घरची हळद आणि 2 मिरी टाकून प्या. क्रमांक 18. केसतोड किंवा फोड उठला असेल तर गव्हाचे पीठ, हळद आणि तूप गरम करून त्याचा लेप बांधा. सकाळी फोड आपोआप फुटून त्यातील पू अशुद्ध रक्त बाहेर येईल. क्रमांक 19. जेवण झालं की आल्याचा एक छोटा तुकडा आणि त्यावर 1 काळी मिरी ठेचून ती सुपारीसारखी चघळा. याने खाल्लेलं अन्न काही वेळातच पचतं आणि चरबी साठत नाही. क्रमांक 20. गाल बसले असतील आणि वजन वाढवायचे असेल तर रात्री अंजीर आणि मनुका पाण्यात भिजवा आणि सकाळी ते खा. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.